नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलमध्ये। तर 5 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। तर सरासरी 2022, 23 आणि 24 तर 2023 मधला जो काही पावसाचा खंड होता 21 दिवसापेक्षा जास्त, तर त्यामध्ये खूप पिकांचे नुकसान झालेले होते। तर या 5 जिल्ह्यातील पिकांचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। तर या 5 जिल्ह्याला हेक्टरी किती मिळणार आहे, तर कोणत्या स्वरूपामध्ये हा पीक विमा वाटप केला जाणार आहे, त्याचबरोबर किती दिवसामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे, याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, परत नुकसान भरपाई मंजूर 144 कोटी या 5 जिल्ह्यांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। तर नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि यातच 5 जिल्ह्यांसाठी 144 कोटी हा इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि यापूर्वी अनेक लाभार्थ्यांना नुकसान भरपाईचे पैसे देखील मिळालेले होते, पण ज्या लाभार्थ्यांनी KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झालेले आहे। परंतु यामध्ये असे सुद्धा शेतकरी आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांच्या खात्यावरती अद्याप एकही रुपया जमा झालेला नव्हता। तर त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती सुद्धा आता हा पीक विमा जो काही आहे तो लवकर त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। परंतु पूर्वी जर नुकसान भरपाईचे पैसे मिळालेले असतील तर परत राज्य सरकारच्या माध्यमातून आता 5 जिल्ह्यांसाठी 144 कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। आणि कोणत्या वर्षांचा निधी आहे, त्याचबरोबर लाभार्थ्यांना तो कशा प्रकारे दिला जाणार आहे आणि याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, कोणते कोणते 5 जिल्हे आहे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करू नका। चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। तर यामध्ये रब्बी हंगाम 2023 आणि 24 महाराष्ट्र शासन वन विभाग अंतर्गत या शासन निर्णयामध्ये 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तींना जे काही शेतकरी तोंड देत आहे, तर त्या शेतकऱ्यांना आता कुठंतरी दिलासा म्हणून एक हे पीक विम्याचं धोरण अवलंबवलेलं आहे। तर यापैकी नुकसान बहुतेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे पुढील पिकांसाठी उपयोगी पडावे म्हणून या सरकारने याकरिता शेतकऱ्यांना निर्विष्ट अनुदान म्हणजे सबसिडी स्वरूपातील हंगामातील एका वेळेस याप्रमाणे राज्यातील आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विहित दराने करण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर राज्यातील आपली प्रतिसाद आणि इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्याचे ठरवलेले आहे। तर हा शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय जो आहे तो नोव्हेंबर 2023 मधील अवेळी झालेल्या पावसामुळे तसेच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि पुढील कालावधीसाठी सुधारित दराने 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत ही मदत देण्यात आलेली आहे। तर या अगोदर 2 हेक्टरपर्यंत ही मदत होती। तर शेतकरी मित्रांनो, आता हीच मदत जी आहे ती आपल्याला 3 हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे। तर त्यामध्ये 2 हेक्टरपर्यंत होती, पण आता वाढ करून 3 हेक्टरपर्यंत केली जाणार आहे। आणि सततच्या पावसाचा खंड, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा गारपीट यामध्ये झालेली नुकसान भरपाई यासाठी आयुक्त विभाग नाशिक यांच्याकडून दिनांक 9/1/2024 च्या 3 स्वतंत्र पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनाने प्राप्त झालेला आहे। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये कोणते 5 जिल्हे आहेत ते आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे आणि त्या 5 जिल्ह्यांना कोणत्या स्वरूपामध्ये पीक विमा मिळणार आहे ते सुद्धा बघणार आहोत। तर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भात क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 144 कोटी 10,66,000 रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि शासनाने तशी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। त्यानंतर जे कोणते 5 जिल्हे आहेत तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे आपला नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव। तर त्यामध्ये आहे नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव। तर हे जे काही 5 जिल्हे आहेत तर या 5 जिल्ह्यांना एकूण या ठिकाणी जो काही निधी आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती मंजूर केला गेलेला आहे आणि तो आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2च दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, ही होती 5 जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा असा अपडेट। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडला तर लाईक, शेअर करा आणि नवीन असेल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.